हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू बोलायचं आहे यासाठी की जेही माझे व्हिडिओज येतात लॉंगमध्ये किंवा शॉर्टमध्ये, तर त्यासाठी भरभरून प्रेम भरभरून सपोर्ट करत आहात तुम्ही सगळे. आणि हा सपोर्ट त्यावेळेलाच मिळतो ज्या वेळेला काही एनर्जीज तुमच्याबरोबर कनेक्ट होतात किंवा माझे मेसेज माझे जे रीडिंग्स येतात ते तुमच्याशी रेझोनेट होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणूनच कदाचित हा बिलीव तुमचा माझ्यावर आहे, हा विश्वास माझ्यावर तुमच्या कमेंट्समधून मला खूप सुंदर मेसेज मिळतात आणि जे मी बघते ना तुमचे कमेंट्स खूप छान होतं, खूप छान वाटतं मला. सगळ्यांना कमेंट्स करायला म्हणजे रिप्लाय करायला मला जमत नाही आहे, पण सगळ्यांचे कमेंट्स वाचते खूप छान वाटतं तुमच्यासाठी. आणि वेगवेगळे जे व्हिडिओज मी घेऊन येते आणि त्याला जे एक सपोर्ट तुम्ही देताय ना, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पहिले तर सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी खूप धन्यवाद. हो, आणखीन एक गोष्ट, लाईव्ह मी 3 ते 4 लाईव्ह घेतले. ओके. आणि मी शेड्यूल पण टाकून ठेवलेलं आहे. काहींना जॉईंट होता येत नाही आहे, पण मी रात्री 10:15चा आजचा पण लाईव्ह टाकलेला आहे. आज 19 तारीख आहे, तर आजचा पण मी 10:15चा रात्रीचा लाईव्ह म्हणजे लाईव्हचं शेड्यूल टाकून ठेवलेलं आहे. 10:15 वाजता चालू होईल लाईव्ह. आता काय आहे की आता काय मी प्रश्न आणि उत्तर त्याच्यामध्ये घेणार नाही आहे. कसं सगळे प्रत्येकाच्या कामानुसार थोडंसं हे होतं ना, तर ज्यांना शक्य होईल त्यांनी जॉईंट व्हा. पण हा खास मेसेज आत्ता जो रात्री 10 वाजता जो लाईव्ह मी टाकणार आहे, नक्की चेक करा. हो, आणि लाईव्ह मी घेतले 2 ते 3 का 4-5 मी लाईव्ह घेतलेत. तर त्याच्यामध्ये खूप जणांना मी शेड्यूल टाकूनसुद्धा समजलेलं नाही आहे. म्हणजे कळत नाही, मेसेज जात नसेल किंवा त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत नसेल काही काही जणांना. पण मी आता ह्या व्हिडिओ थ्रू आणखीन एकदा सांगते. त्या दिवशी शॉर्टमध्ये पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, पण आताही मी तुम्हाला सांगते की 10 वाजता 10:15चा आपला शेड्यूल असतो. 10:15 वाजता तुम्ही ओपन करू शकतात, लाईव्हला तुम्ही जॉईंट होऊ शकतात. आता हा लाईव्ह प्रश्न आणि उत्तरांचा नसणार आहे की तुम्ही प्रश्न आणि मी आन्सर केलेला आहे, तसा तो लाईव्ह आत्ता नसणार आहे. कारण इतके पब्लिक किंवा इतके आपले सबस्क्रायबर अजून झाले नाही आहेत कदाचित, आणि जॉईन झाले तर तसं क्वेश्चन आन्सर घ्यायला पण काय वाटत नाही ना. तर हा लाईव्ह जो आता मी कालपासून घेतला आहे ना, तर थोडासा वेगळा की जे लव मेसेज आहेत ना, तर खूप जणांचे कमेंट्स असे काही काहींचे येतात आहे की पर्सनली पण येतात आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे जे लॉंग आपण व्हिडिओ बनवतो ना, तर किती लिमिटेड बनवणार ना जास्तीत जास्त. तर लाईव्हमध्ये कसं आहे की तुम्हाला सगळ्या व्यवस्थित सगळी माहिती सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये व्यवस्थित मिळते. तर तुम्ही चेक करू शकता. कालचा एक मी 10:15चा लाईव्ह घेतलेला होता, जवळजवळ 1-1.25 तास मी घेतलेला होता. आज ही लाईव्ह असणार आहे, 19 तारीख आहे आज. आज पण 10:15 वाजता मी शेड्यूल टाकलेला आहे. हा लाईव्ह जो आहे ना, तो प्युअर लव मेसेज, हिडन लव मेसेजवर असणार आहे. तुम्ही आणि तुमचे पार्टनर, ओके, त्यांच्यासाठी असणार आहे, दोघांसाठी. इथं एनर्जीज मी चेक केलेलं आहे. कालचा पण लाईव्ह बघा, आणि राशीनुसार काढलेलं आहे, असं नाही की रँडमली घेतलेलं आहे, एनर्जी वाईज नाही आहे. ते जे मेसेज मी घेते ना, ते सगळं राशीनुसार घेते. ओके, तुमची कोणती राशी आहे, आता मेषपासून ते मला वाटतं सिंह राशीपर्यंत मी घेतलेले आहेत मेसेज. आता तिथून पुढं तूळ ते मीनपर्यंत जे काय असेल ते आजच्या लाईव्हमध्ये मी घेणार आहे. तुम्हाला जर खरंच वेळ असेल तर नक्की जॉईन व्हा लाईव्हला आणि बघा. लाईव्हमध्ये पण तुमच्या पार्टनरची एनर्जीज कशा आहेत, लव्ह विषय काय, हिडन्स फिलिंग, लव्ह कार्ड्स पण आपण त्याच्यातून काढलेले आहेत. तर मेसेज पण बघा त्याच्यामध्ये. ओके, आता मी लास्ट सांगितले कारण खूप वेळेला शेड्यूल टाकून पण मिळत नाही आहे. लाईव्हला ज्यांना जॉईंट व्हायचं त्यांनी व्हा. क्वेश्चन आन्सर नसणार आहेत, पहिलंच मी क्लिअर करते. हा मेसेज असणार आहे की जे आपल्याला लॉंग व्हिडिओमध्ये पण काही डीपमध्ये काही सांगता येत नाही, तर ते लाईव्हमध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी मी हा विषय केलेला आहे. आणि तसे कमेंट्स पण होते मला की मॅडम तुम्ही घ्या म्हणून लाईव्ह, म्हणजे लव विषयचे जे काय असेल तर राशीनुसार घेतलेले आहेत. खूप जणे जॉईंट होते, खूप जणांकडे तो व्हिडिओ पण गेलेला आहे, लाईव्ह गेलेला आहे. आणि नक्की बघा. तुम्हाला जर खरंच तुमच्या लव बर्डसाठी तुम्हाला काही चेकिंग करायचं असेल कार्ड्सवर, तर तुम्हाला तो मेसेज मिळून जाईल. आजचा लाईव्ह जर जॉईन केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामधून बरीच माहिती मिळून जाईल. ओके, थँक्यू सो मच. आज खूप बोलले, पहिल्यांदाच एवढा वेळ बोलले तुमच्याशी. असो, आज जो मेसेज असणार आहे ना, हा कलेक्टिव्ह आणि टाइमलेस मेसेज असणार आहे. पण कॉस्मिक एनर्जीज आत्ता तुमची रँडमली काय आहे, कॉस्मिक एनर्जीज त्याच्यावर राहणार आहे. ओव्हरऑल सगळा मेसेज राहणार आहे. असं नाही हेल्थचं, असं नाही रिलेशनचं, असं नाही की फक्त करिअर विषय नाही आहे. जे जसे कार्ड माझ्याकडे येतील
त्यानुसार जे प्रेझेंट होतील तसा मी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणार. ओके, थँक्यू सो मच. आणि चेक करूया, कलेक्टिव्ह आहे, टाईमलेस आहे. ज्याही वेळेला तुमच्यापर्यंत हा मेसेज मिळेल किंवा पोचेल तर त्यावेळेला तुमच्याशी जितका रेझोनेट होईल तितका घ्या. ओके, थँक्यू सो मच. आणि चेक करूया की आत्ता तुम्ही कोणत्या कॉस्मिक एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहात. तुम्ही करंट एनर्जीजमध्ये, ही करंट एनर्जीज आहे, पण कॉस्मिक एनर्जीज एक म्हणतो ना खूप हाय लेवल असते ती कॉस्मिक एनर्जी. अशा कोणत्या एनर्जीजमध्ये आत्ता तुम्ही आहात त्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे. काय झालं आज कार्ड्स का पडतात? आज कार्ड आधी घ्यायच्या आधीच पडायला लागलेत कार्ड्स. कॉस्मिक एनर्जी म्हटल्यानंतर खूप एनर्जीज ह्या असतात त्याच्यामध्ये. हाय एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ प्लीज गाईड करा. जे हे कलेक्टिव्ह बघत आहेत त्यांची कॉस्मिक एनर्जीज काय आहे. ऑल ओव्हर मेसेज द्या त्यांच्यासाठी, ऑल ओव्हर मेसेज अँड गायडन्स. पण मी कार्ड घेणार आहे त्या थ्रू सगळे मेसेज सांगणार आहे. चेक करूया तुम्ही कोणत्या कॉस्मिक एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहात. हाय प्रिन्सेस, मूनची एनर्जीज आहे. टेम्परेन्स पण रिव्हर्समध्ये आलेलं आहे. पहिले कार्ड्स घेऊया. आज वारा खूप आहे बाहेर. सेवन ऑफ कप्स, कॉस्मिक एनर्जी तुमची आत्ताची काय आहे, कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. ओके, सॉर्ट्समध्ये 2 कार्ड्स आलेत. एस ऑफ वॉन्ड्स, ओके, जजमेंट, द लवर. वाव, ओके, मेसेज स्टॉप. लागले गरज तर आपण घेऊया कार्ड. 4 ऑफ वॉन्ड्सची एनर्जीज आहे तुमच्यासाठी. मला वाटते सिक्रेट खूप गोष्टी मनामध्ये आत्ता सध्या तुमच्या चालले. आत्ता सध्या खूप गोष्टींचा विचार करत आहात तुम्ही. ओके, टोटली मी 10 कार्ड्स काढलेत. पहिल्यांदा इतकी कार्ड काढलेत. 3 कार्ड मी काढणार आहे, पण कॉस्मिक एनर्जीजमध्ये सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला माहिती पाहिजेत त्यासाठी मी ह्या एनर्जीज काढलेल्या आहेत. राशी कोणत्या कोणत्या आहेत जरा बघूया आपण. मेष, सिंह आणि धनु राशीसाठी मेसेज आहे. दुसरा म्हणजे तूळ, कुंभ, मिथुन राशीसाठी स्ट्रॉंगली मेसेज त्यांच्यासाठी जास्त येतोय. तूळ, कुंभ, मिथुन राशीसाठी पण मेसेज आहे. आणि दुसरा मेसेज आहे ओके, कन्या, वृश्चिक, कन्या आणि वृश्चिक राशीसाठी पण मेसेज येतोय. कपची एनर्जी झाले त्यांच्यासाठी जास्त. तूळ, कुंभ, मिथुन राशीसाठी मेष, धनु आणि सिंह रास. ओके, आणि कर्क रास त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. आता बघा मेसेज हे आहेत की आत्ता सध्या खूप तुमचं एक म्हणतो ना की इंट्युशन जे तुमचं आहे ना आत्ताचं कॉस्मिक एनर्जीजमध्ये, जे कॉस्मिक एनर्जीजमध्ये तुमचं इंट्युशन आहे ना ते खूप हाय लेवलवरचं इंट्युशन आहे. खूप हाय लेवलवरच्या गोष्टी तुमच्या मला वाटते की आत्ता सध्या खूप जास्त विचार करताय. दुसरी म्हणजे म्हणतो ना एक सिक्रेट गोष्टी ज्या आहेत ना ते तुमच्या मनामध्ये सारख्या घोळत असतात. सिक्रेट गोष्टी, सिक्रेट माइंड तुमचं खूप जास्त त्या गोष्टींमध्ये सध्या आत्ता तुम्ही कॉस्मिक एनर्जीजमध्ये आहात. आणि 2ची एनर्जीज आहे. द मून आहे त्याच्यामध्ये. 2च्या एनर्जीजमध्ये मून येतो. मून म्हणजे चंद्राची. चंद्र म्हणजे की तुमची अशी एक प्रकारे तुम्ही त्या तत्वामध्ये जाताय की तुम्ही बॅलन्स करताय. ओके, इमोशनली जिथं तुम्ही म्हणतो ना की मनाने खूप जास्त इथं कुठे तुम्ही हर्ट झालेला असेल तर तुम्ही दाखवत नाही आहे ती गोष्ट. ओके, इथं कार्ड घेते मी कारण ती गोष्ट आय थिंक मला वाटतं तुम्ही दाखवत नाही आहे. खूप गोष्टी तुमच्या मनामध्ये सिक्रेटली खूप गोष्टी असणार आहेत डेफिनेटली असं मला वाटतंय. पण तुम्ही ओपन नाही आहेत करत त्या गोष्टी.
थोडंसं लाईफमध्ये बॅलन्स थोडासा करण्याचा प्रयत्न करताय. लाईफचा थोडासा बॅलन्स ही झालेला आहे तुमचा, असं मला वाटतंय. कंट्रोल पर्सनॅलिटी आहे तुमची, कंट्रोल करू शकता तुम्ही, हर सिच्युएशनला कंट्रोल करू शकता. इतकी चांगली पर्सनॅलिटी आहे, इतकी चांगली कॉस्मिक एनर्जीज तुमची आहे. 7 ऑफ कप असं आहे की आत्ता सध्या कदाचित खूप गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, खूप म्हणतो ना उलटफलत चालेल की कोणती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल, अशी सिच्युएशन काही कॉस्मिक एनर्जीजमध्ये तुमच्या तयार झालेल्या आहेत की खूप गोष्टी आहेत तुमच्या पुढं. पण थोडंसं सावध राहा. तुमचे जे इंट्युशन, तुम्हाला जे हाय प्रिन्सेसमध्ये जो मेसेज आलेला ना, त्या इंट्युशनकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका, कारण 7 ऑफ कप हा तुमचा फक्त माइंड म्हणतो ना एक माइंड गोंधळ करण्याचा असू शकतं. 7 ऑफ कपमध्ये निवडताना कोणतीही गोष्ट किंवा तुम्ही पुढे जरी आता ज्या एनर्जीजमध्ये आहात, पुढे पण काही एखादी गोष्ट निवडाल, विचार करून निवडा. तुमच्या इंट्युशनवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचं इंट्युशन तुम्हाला काय बोलते. कदाचित तुम्ही आता ज्या सिच्युएशनमध्ये आहात आणि हा माझा मेसेज मिळत असेल तर तुम्हाला एक मोठा साईन आहे. ओके, तुम्हाला एक बिग साईन आहे की तुम्हाला काय विचार करायचा आहे. कारण इथं एक सर्पाची पण एनर्जीज येते, आली जाते 7 ऑफ कपमध्ये. कदाचित तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये रॉंग गोष्ट जर तुम्ही निवडले तर तुम्ही थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये येऊ शकता. मला असं वाटतं की आत्ता तुम्ही एका दायऱ्यामध्ये आहात, आत्ता तुम्ही टेन्शनमध्ये आहात, आत्ता तुम्ही काही अशा गोष्टींमध्ये आहात ना, म्हणतो ना की मनातल्या गोष्टी जर आपण पुढे व्यक्त नाही ना केलं तर अशी सिच्युएशन होऊन जाते. आपलीच लोक आपल्याला धोका देतात, आपल्याच लोकांनी आपल्या पाठीवर म्हणतो ना की असं एक वार केलेलं असतं. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जात असणार आहे असं मला दिसतंय. 4 ऑफ सॉर्ट्सची पण एनर्जीज तुमच्यासाठी आहे. इतर लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. इतर लोक काय बोलतात ते नथिंग मॅटर इन युअर लाईफ. ओके, तुमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे, स्वतःवर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला स्वतःची रिकव्हरी करायची आहे. तो टाईम आता आलेला आहे. जे तुम्ही पहिल्या गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये होत होत्या, आता ते नेहमी त्या गोष्टीमध्ये राहणं योग्य नाही. तिथून पुढं थोडंसं येणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतःवर लक्ष द्यायचं आहे. असं नाही की तुम्हाला बोलायचं नाही आहे, असं नाही की तुम्ही स्ट्रॉंग नाही, असं नाही की तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. तुमच्याकडे सगळ्या क्वालिटीज आहे, तुम्ही सगळे हे करू शकता. फक्त असं आहे की तुम्ही थोडंसं वेट करताय, तुम्ही थोडंसं होल्ड आउट करताय त्या गोष्टीसाठी. लगेच बोलणं कदाचित तुमच्यासाठी तुम्हाला वाटत असेल योग्य नाही आणि तेच राईट आहे. ओके, हा राईट टाईम नसेल तर तुम्ही अजिबात त्या गोष्टीमध्ये पडू नका. राईट डिसिजन, राईट गोष्ट ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या काही गोष्टी ओपन करा. कारण काय होतंय ना, शॉर्टची एनर्जीज 3 टाईम आल्या. तूळ कुंभ मिथुन राशीसाठी स्ट्रॉंगली 3 कार्ड आलेले आहेत. थोडंसं सावध राहा. कारण काय होतं ना, तुम्ही मनाने खूप हार्ड आहात, मनाने खूप प्युअर आहात. तर काय होतं ना की तुम्हाला लोक फसवून जातात आहे, बोलून जातात आहे, तुमच्यावर बीच करतात आहे, गॉसिप करतात आहे, ते तुम्हाला सहन होत नाही आणि तुम्ही कुठं ना कुठं तरी दुखावलं जातं. हे काय झाले, तुम्ही सिच्युएशन अशी करून ठेवलेली आहे ना स्वतःची की तुम्ही स्वतःला एका दायऱ्यामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. 8 ऑफ सॉर्टची एनर्जीज आहे. माइंड तुम्ही सगळं ब्लॉक म्हणतो ना, अशा गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. ओपन आउट होण्यासाठी थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे मी तर म्हणते नामस्मरण करा. कदाचित ज्याही इष्टदेवतेंना मानतात त्यांना प्रेयर करा, त्यांची प्रार्थना, त्यांचं नामस्मरण करा. खरंच बघा तुम्हाला खूप जास्त चांगला फरक पडेल. लगेच होत नाहीत गोष्टी, नेहमी लक्षात ठेवा. हळूहळू होतात, पण काही चेंजेस येण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. ओके, आता द लवरचं कार्ड ह्याच्यासाठी खूप सुंदर कार्ड आलं आहे. तुम्ही आता एक अशा एनर्जीजमध्ये आहात ना, कॉस्मिक एनर्जीजमध्ये, द लवमध्ये. ओके, द लवरचं कार्ड आलं आहे. ह्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की 7 ऑफ कप ह्याच्यामध्ये आले, 7 ऑफ कप ह्याच्यासाठी आलेलं असेल. ओके, इथे तुम्हाला निवडायचं आहे आणि इथेही तुम्हाला चूज करायचं आहे. तुमच्या पार्टनरविषयी एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल, एखादं रिलेशन तुमचं ह्या सिच्युएशनमध्ये आलेलं असेल की तुम्हाला पार्टनर विषयी काही निवडायचं असेल तर तुम्हाला हे दोन्ही कार्ड सेम आहेत. अशी सिच्युएशन आत्ता तुमची असू शकते की तुम्हाला रिलेशनमध्ये काय निवडायचं आहे, रिलेशनमध्ये काय चूज करायचं आहे. तर ते मला सिच्युएशन येताना तुमच्याकडे दिसत्या किंवा आत्ता तुम्ही त्या कॉस्मिक एनर्जीजमध्ये, हाय लेवलच्या कॉस्मिक एनर्जीजमध्ये दिसताय. मी तुम्हाला मगाशी बोलले 7 ऑफ कपमध्ये सर्पाची एनर्जीज तुम्ही इथं जर बघू शकता ना, ही जी मुलगी आहे ना तिच्या बाजूला सर्पाची एनर्जीज आहे. हे बघा. ओके, जो बाजूला तिचा पार्टनर आहे तो एनर्जी एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये, पण तिच्याकडे आहे. तर एंजल तिला हे सांगतात आहे की तू फक्त एकदम
पटकन तिथे अटॅच होऊ नको, म्हणजे अट्रॅक्शन आहे म्हणून त्या गोष्टीकडे जाऊ नको, विचार करून जा. 7 ऑफ कप त्याच्यासाठी चाललेला असणार आहे की तुम्हाला विचार करायचा आहे, घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यायचा नाही. मग तो पार्टनर विषय असू देत किंवा तुमच्या कोणत्याही अन्य गोष्टी विषय असू देत, द लवर चालेल त्याच्यासाठी सांगत्या. तुम्ही जे एक चान्स मागताय ना परमेश्वराकडे, तो तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एक चान्स मागताय, कोणत्या गोष्टीचा माहिती नाही आहे, किंवा तुम्ही एखादे एक्झाम, एखादे ॲप्लिकेशन तुमच्या जॉबसाठी केलेलं असेल, रिलेशनमध्ये एक चान्स मागताय, रिलेशनसाठी एक ट्राय करताय, तर तुम्हाला तो चान्स नक्की डेफिनेटली एस ऑफ वॉन्ड्स तुमचं सगळं ते भरून काढणार आहे. एस ऑफ वॉन्ड्स तुम्हाला तो चान्स देणार आहे. एस ऑफ वॉन्ड्स आहे ना, जर ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये जर आली ना, कॉस्मिक एनर्जी, तर तुमची आत्ता सध्या तशी आहे, पण तुम्ही जो विचार करताय रिलेशन किंवा करिअरला घेऊन, तर ती गोष्ट येणार आहे. आणि आता जर आली ना, बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचं माइंडच क्लिअर होणार आहे. आता तुमच्या ज्या काही जे म्हणतो ना धोकाधडीच्या ह्याच्यामधून होतं ना, जे शॉर्ट्समध्ये आलेलं आहे ना, तिथून तुमचं माइंड क्लिअर होऊन ना तुम्हाला सही डायरेक्शन दाखवलं जाणार आहे एंजल आणि डिवाईनकडून. हे मी तुम्हाला क्लिअर सांगते. तुमच्यासाठी गायडन्स पण मी चेक करते. तुम्हाला सरळ साईन आहे की तुमच्याकडे न्यू काही ना काहीतरी नक्की एंजल डिवाईन नक्की तुमच्याकडे काही ना काहीतरी घेऊन येणार आहेत. तुम्हाला फक्त स्वतःवर लक्ष द्यायचं आहे, स्वतःच्या इंट्युशनवर फक्त लक्ष द्यायचं आहे. ओके. सगळ्यात लास्ट कार्ड आलेलं एस ऑफ सॉर्ट्स, म्हणजे एवढ्या सगळ्या सिच्युएशनमधून ना तुमच्यासाठी खूप चांगल्याच गोष्टी येणार आहेत नक्की. ज्या गोष्टी तुम्ही मनामध्ये दाबलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही इतरांना बोललेल्या नाही, 7 ऑफ कपमध्ये तुम्ही जे कन्फ्यूजमध्ये येत आहे, जजमेंटमध्ये तुम्ही जे एक चान्स मागताय, तो चान्स तुम्हाला मिळणार आहे. पण विचार करून डिसिजन घ्या, असं माझं सरळ म्हणणं आहे. तुमच्यासाठी गायडन्स बघूया. कॉस्मिक एनर्जीज, कलेक्टिव्ह, एंजल डिवाईन, श्री स्वामी समर्थ, गायडन्स द्या प्लीज. गायडन्स कलेक्टिव्हसाठी गायडन्स. अगेन सॉर्टचे एनर्जीज, तुळ कुंभ मिथुन राशीसाठी मेसेज आहे. तुम्हाला लोक बीच करतात आहे, तुम्हाला लोक फसवतात आहे, तुमचा फायदा घेतात आहे डेफिनेटली. तर तुम्हाला थोडंसं सतर्क राहायची गरज आहे. येस, फायनान्शियली पण लॉस करतायत, तुम्हाला फसवतात आहे नक्की. पेंटिकल्स, नक्की लोक तुमच्या चांगल्यापणाचा फायदा घेतात आहे. खूप गोष्टी तुमच्याकडे येता राहिलेल्या आहेत. बापरे, खूप गोष्टी तुमच्याकडे येता राहिलेल्या आहेत. पण एस ऑफ वॉन्ड्स ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये कंप्लीट करणार आहे नक्की. जस्टिस मिळणार आहे तुम्हाला. ह्याच्यापेक्षा सुंदर काय हवं आहे तुम्हाला? जस्टिस मिळतो. बॉटमची एनर्जीज बघा. जे पास्टमध्ये तुमच्याकडं ज्या गोष्टी तुमच्यापासून म्हणजे म्हणतो ना घेतल्या होत्या, ज्या गोष्टी मध्ये तुम्हाला धोका मिळाला होता, त्या तुम्हाला नक्की डिवाईन घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला स्वतःवर इंट्युशनवर लक्ष द्यायचं आहे, एंजलकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला एंजल डिवाईनचा जो काही मेसेज मिळेल ना, थोडंसं तुम्हाला ह्या वेळेला सतर्क राहायचं. जस्टिस मिळतो तुम्हाला. आता तुम्हाला हा गायडन्स आहे की तुम्हाला तुमच्या काही ज्या गोष्टी सिक्रेटल्या आहेत त्या जास्त कोणाशी रिव्हील करायच्या नाहीत, बोलायच्या नाही आहेत. तुम्ही बोलत नाही आहेत कारण द हाय प्रिन्सेसचं कार्ड आलं आहे. पण त्याच्यामुळे जी सिच्युएशन इथे तुमची डाऊन होते ना, तिथे थोडंसं एकट्याला वेळ द्या आणि नामस्मरण करा. ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे जर तुम्ही त्याचं जास्त डिस्टर्ब असाल तर. ओके. आणि लोकांनी तुम्हाला डेफिनेटली फसवलं आहे. तुम्ही डिस्टन्समध्ये आत्ता रिलेशनमध्ये असू शकता. काही गोष्टी तुमच्याकडे येता राहिलेल्या आहे. हेल्थवर खूप इश्यू येतो आहे, हेल्थ तुमचा डिस्टर्ब झालेला आहे, हेल्थवर खूप प्रॉब्लेम येताना मला दिसतोय. खूप गोष्टी तुमच्याकडे येताना राहिलेल्या आहेत. म्हणजे म्हणतो ना सगळं तुमचं होतं, पण सगळं असून सुद्धा त्याच्यावर पाणी व्हावं लागलं आहे, अशी सिच्युएशन तुमची आलेली आहे. गायडन्समध्ये हे तुमच्यासाठी आहे. आता एंजल गायडन्स पण तुमच्यासाठी चेक करूया की एंजल गायडन्समधून तुमच्यासाठी काय आहे. एंजल कलेक्टिव्हसाठी, कॉस्मिक एनर्जीजसाठी काय गायडन्स आहे त्यांच्यासाठी. फक्त आस्क फॉर एंजल. मी मगाचपासून तुम्हाला तेच बोलते की तुम्हाला कनेक्टिंग राहायचं आहे परमेश्वराशी. काही प्रश्न जे आहेत ना, तर तुमचं नामस्मरण जर तुम्ही केलात ना, त्याच्यातून बऱ्यापैकी सुटले जातील. तुम्ही बघा, तुम्ही स्वतःला जरासा वेळ द्या आणि तुम्ही नामस्मरण करा. नक्की तुम्हाला बऱ्यापैकी, किंवा स्वतःला वेळ द्या. स्वतः कुठे चुकताय, स्वतः कुठे जे ह्या लोकांवर विश्वास ठेवताय त्याच्यामुळे जी तुमची सिच्युएशन होत्या, तुम्ही जे एका अशा सिच्युएशनमध्ये अडकताय, त्या गोष्टीसाठी तुम्हाला आता विचार करण्याचा हा टाईम आलेला आहे. तिथं थोडंसं आता तुम्ही सतर्क राहा. ओके. आणखीन तुमच्यासाठी गायडन्स बघूया. कलेक्टिव्हसाठी गायडन्स काय आहे कॉस्मिक एनर्जीसाठी. कॉम्प्रोमाइज खूप केले तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये. परत कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे, परत कॉम्प्रोमाइज गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे. खूप कॉम्प्रोमाइज केल्यात तुम्ही आयुष्यामध्ये गोष्टी लोकांवरती. जो एक
विश्वास तुम्ही लोकांवरती ठेवला आहे, जो बिलीव ठेवला आहे, लोकांनी काय केलं शेवटी बघा तुमच्यासाठी. तुम्हाला मन मन तुमचं दुखवून, तुम्हाला एकटं टाकून एका सिच्युएशनमध्ये अडकूनच लोक गेलेले आहेत ना. हर्ट केलेलं आहे, इतकं हर्ट केलेलं आहे की तुम्ही एका बाजूने हर्ट नाही झालेलं, खूप गोष्टीतून तुम्ही हर्ट झालेलं आहे. कॉम्प्रोमाइजचं कार्ड आलं. हे कार्ड कधी येतं ज्यावेळेला खरोखर तो व्यक्ती त्या कॉम्प्रोमाइजच्या म्हणजे खूप गोष्टी त्याग केलेल्या असतात एका अशा पर्सनसाठी, एखाद्या अशा गोष्टींसाठी जे कदाचित त्याला माहिती आहे की नसेलही माझ्या आयुष्यामध्ये, तरीसुद्धा तो त्याच्यामध्ये सगळे 100% देत असतो. तुम्हाला खूप लोक बीच करतात आहे. तुम्हाला स्वतःवर वर्क करणं खूप महत्त्वाचं आहे. एंजलचं असं साईन आहे की परत त्याच गोष्टी नको व्हायला, परत कॉम्प्रोमाइजमध्ये गोष्टी जायला नको. त्यासाठी तुम्हाला थोडंसं सतर्क राहायचं आहे. ओके. मेडिटेशन आपण होऊनच कार्ड आलं आहे. स्वतःला वेळ द्या. मी मगाचपासून तेच बोलते. मेडिटेशन थोडंसं करा. स्वतःला वेळ देणं हेच मेडिटेशन आहे, सगळ्यात महत्त्वाचं. स्वतःला वेळ द्या, स्वतःवर लक्ष द्या, सेल्फ लव करा, स्वतःसाठी जगा. इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट. इज अप टू यू. तुमच्यावर आहे आता सगळं. आता ह्याच्यापेक्षा सुंदर काय तुम्हाला हवं आहे मेसेज? किती सुंदर गायडन्स आला आहे. हे सगळ्या गोष्टी परत तुम्ही कॉम्प्रोमाइजमध्ये नको जायला, ह्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी टाळायच्या. जिथं रायडरमध्ये आले की तुम्हाला लोकांनी जे प्रॉब्लेममध्ये आणलेलं आहे, तुम्हाला आज केअर एंजलचा पण मेसेज आलेला आहे. तुम्ही ज्याही इष्टदेवतांना मानता त्यांना प्रेयर करा. तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये काढण्यासाठी ते नक्की तुम्हाला हेल्प करतील. किंवा आमच्यासारखा मेसेज तुम्हाला मिळाला तर नक्की हेल्पफुल तुमच्यासाठी ठरणार आहे. आणि मेडिटेशन करा. बिग ॲन्सर, खूप खूप मोठे ॲन्सर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. कारण रायडरमध्ये तुम्हाला आलेलं की तुम्हाला जस्टिस मिळतं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जस्टिस मिळते. कॉस्मिक एनर्जीज तुमची एवढी हाय लेवलवरची चांगली आहे ना, तर तुम्हाला नक्की डेफिनेटली ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला ना त्यांच्यावर बॅकफायर नक्की होणार आहे. तुम्हाला जस्टिस नक्की डेफिनेटली मिळणार आहे. ओके. आणि हे सगळं आता तुमच्यावर आहे, तुमच्यावर डिपेंडेड आहे. हा एक रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे एंजलने, डिवाईनने हा एक रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे. हा मेसेज तुमच्यापर्यंत असं समजा की एक साईन तुम्हाला दिलेला आहे, एक रस्ता तुमच्यापर्यंत दाखवलेला आहे. तुम्हाला कुठे चालायचं आहे हे तुमच्यावर आहे. ओके. सगळ्यात आणखीन महत्त्वाचं, मी 2 व्हिडिओज मोठे घेऊन येणार आहे लॉंगमधले डेस्टिनीसाठी. नक्की ते पण चेक करा. आत्ता लगेच नाही आहे, मला जरा कमेंट्समध्ये लिहा. हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा की डेस्टिनीचा पण व्हिडिओ मी करणार आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही चेक करा आणि बघा तुमच्या डेस्टिनीवर असणार आहे तो, आणि तुमची डेस्टिनी तुम्हाला कुठे घेऊन जाते आणि पुढे तुम्हाला काय करायचे ह्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे. ओके. आजचा मेसेज बघा, खूप छान, तुम्हाला एक प्रकारे खूप सुंदर गायडन्स एंजल आणि डिवाईनकडून मिळालेले आहेत. तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. बघितलं तर तुमच्याच फायद्याचं आहे, तुमच्यासाठीच खूप चांगल्या गोष्टी असणार आहेत. त्याच्यासाठी नक्की व्हिडिओज लॉंगमधले सगळे व्यवस्थित बघत चला. आजचा मेसेज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.